गोष्टीची मी इतकी वर्ष आतुरतेनं वाट बघत होते ना, ती आज घडलीये. म्हणजे अगं, लग्नाआधी मी तुला बँकेची नोकरी द्यायला आले होते, तेव्हाच मला कळलं होतं तू ना वेगळी आहेस. तूच ती व्यक्ती आहेस जी माईसारख्या बाईला नडू शकते, आणि आज तू तिला नडलीयस. नुसती नडली नाहीस, साम्राज्य हलवून टाकलंय. पण काकी, मला हे असं काही करायचं नाही. मला नाहीये इंटरेस्ट पॉलिटिक्स मध्ये. हे काय घडतंय माझ्यासोबत, काय निवडणुकीचं आलं ना, मला काहीच कळत नाही आहे. मला फक्त आणि फक्त तेज प्रताप परत हवा. नाही लढायचंय मला निवडणूक. तुला बाबू परत हवा असेल ना, त्याला सत्य कळायला हवं, आणि सत्य समोर येण्यासाठी तुला लढायला हवं. सत्तेसाठी नाही, सत्यासाठी लढ. समजते कोण आहे स्वतःला? कोण समजते स्वतःला? आमची सत्ता आमच्याकडून हिरावून घेतली ना. कोण समजते स्वतःला? माई, एक पण पाऊल पुढे टाकायचं नाही. डोक्यात घालेल तुमच्या. कोणाचंही पाठबळ नव्हतं, कोणाचंही पाठबळ नसताना एक एक करत अख्खं साम्राज्य उभं केलं आम्ही. इथल्या लोकांसाठी काम केलं, रक्ताचं पाणी केलं आम्ही. त्यांच्या मनात जागा बनवली, आणि एका क्षणात त्या भिकारड्या पोरीनं आमच्याकडून सगळं हुसकावून घेतलं. माई, हा अचानक घेतलेला निर्णय नाहीये, कोणीतरी मोठा खेळ केलाय. खेळच केलाय, आणि तो कोणी केला चांगलंच माहिती आहे आम्हाला. राजकारणात कोणी असंच वर येत नाही, वर आणलं जात, आणि तिला वर आणणारा आपल्याच घरातला आहे. माई, मग आता सत्ता मिळवणं कठीण असतंच, पण ते टिकवणं त्याहूनही कठीण. तिला वाटतं का ती जिंकली, आत्ता डाव सुरू झाला. आमची सत्ता हिरावून घेतली आमच्यापासून. आता आमचा सूर सुरू.
चांगलंय. वैदेही, ही खूप मोठी संधी आहे. बाकी मला मला तरीही नाही पटत हे. साहेब, वैदेही, टोबरे सर, तुम्ही हे बघा, मी खरंच खूप आभार मानते तुमचे. तुम्ही मला ही संधी दिलीत ना, मला आनंदच आहे, पण माफ करा सर, मला नाही जमणार. ही निवडणूक लढणं हे मी नाही. वैदेही, नाही सर, आम्ही इथे फक्त ते. वैदेही, नेता असाच करतो. अनेक हाल अपेष्टातून, अडचणीतून त्याला जावं लागतं. त्यानंतरच सोन्याचे दिवस येतात. आणि तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे पक्षाला. आता माघार घेऊन चालणार नाही. साहेब, मी हेच सांगत होते तिला. असे अनेक राजे होऊन गेले ज्यांना कधीच गादीवर बसायचं नव्हतं, पण सत्यासाठी त्यांना गादीवर बसावं लागलं. हाय कमांडने तुझं नाव सुचवलंय, त्याचा शब्द असं नको टाळूस. बरोबर बोलतायत वहिनी. सुनबाई, तुमच्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे तिचा स्वीकार करा. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही जनतेसमोर यावं, जनतेला मार्गदर्शन करावं. जनता खोळंबली आहे, आम्ही वाट बघतोय. या तुम्ही. घरी जावं लागेल, वेळ आली. माई, माई, अहो हे सगळं काय आहे? माई, अहो, काय चाललंय हे सगळं? हा, अहो, तुम्ही त्रास करून का घेते स्वतःला? आणि तुम्ही वैद्यांमुळे जर हा त्रास करून घेत असाल ना, तर नका करू. त्या एवढ्या महत्वाच्या नाही आहेत.